नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आमच्या ट्रॅव्हलचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही जरा इंग्लंड एक्सप्लोर करतोय. तर त्यामुळे आजचं डेस्टिनेशन काय वैशाली? आज आम्ही चाललो सुंदर अशा एका विलेज मध्ये, ज्याचं नाव आहे कॉट्सवोल्ड. खूप सुंदर आहे. आम्ही फोटोज बघितलेले, मला ऐकून पण माहिती होतं आणि हे एक माझ्या बकेट लिस्ट मधलं तुम्ही बघू शकता, कारण खूप सुंदर गाव आहे, खूप सुंदर. तुम्हाला तिथे गेल्यावर आम्ही दाखवूच सगळ्या क्लिप्स, तुम्हालाही नक्कीच आवडेल. जर तुम्हाला कॉट्सवोल्डला पोहोचायचं तर डे टूर्स निघतात लंडनहून आणि लंडनहून कॉट्सवोल्डला जाणं खूप कन्व्हिनियंट आहे. तर त्यामुळे तुम्ही ते करू शकता. जर तुम्ही मँचेस्टरला आहे तर तिकडून वेगळं काही ऑप्शन असेल. एनिवेज सगळ्या ट्रेन्स लंडनला जातात आणि लंडनहून ही जी टूर आहे कॉट्सवोल्डची ती खूप फेमस आहे. तर त्यामुळे तुम्ही सर्च करू शकता डे टूर्स इन फॉर कॉट्सवोल्ड आणि साधारण मोस्टली तरी कोचेस निघतात, म्हणजे बसेस असतात त्या निघतात लंडन. कॉट्सवोल्डचं बोलायचं झालं तर हे एक खूप जुनं इंग्लिश विलेज आहे आणि ते त्यांनी तसंच इंटॅक्ट ठेवलंय. त्यांचं जे बांधकाम आहे तिकडच्या घरांचं वगैरे ते खूप असं म्हणजे इंग्लिश, प्रॉपर इंग्लिश आर्किटेक्चर कसं असतं. हनी कलरची ती घरं असतात, म्हणजे असं आता हे ज्या माझ्या पाठी दिसतंय तुम्हाला फेन्सिंग, सो त्या कलरची त्यांची अशी मस्त घर, आणि तिथे तर ते त्याच्यासाठीच फेमस आहे. तर आम्ही आता जाणार आहोत तिथे. आता आम्ही हॉल घेतलाय चार्जिंग साठी गाडीच्या. आम्ही थोडंफार ब्रेकफास्ट करू आणि मग ते केल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघू. आम्ही फॅमिलीला माझ्या नाही दाखवणार आहोत व्हिडिओ मध्ये, कारण दे आर नॉट कम्फर्टेबल विथ युट्यूब, ऑल्दो दे आर विथ अस, आणि आम्ही खूप मजा करतोय आणि वी आर स्पेंडिंग अ क्वालिटी टाइम विथ देम. सो त्यामुळे सॉरी, बट आम्हाला फॅमिलीला नाही दाखवता येणार. आणि आता आम्ही जिथे खायला थांबलोय तिथे हा बाहेर बसायला एक एरिया आहे. इतका सुंदर आहे, मस्त छोटीशी वॉटर बॉडी आहे आणि तिथे तुम्ही बाहेर पाठी डॉग्सना फिरवू शकता त्या गवतावर. खूप सुंदर आहे, एकदम शांत. आम्ही या व्ह्यू मध्ये इतके लॉस्ट आहोत की आता मला लक्षात आलं, अरे इथे येऊन ब्लॉग पण करायचा आहे आपल्याला. पण तीच मजा असते ना, कधी कधी तुम्ही बियॉन्ड द ब्लॉग जाता आणि जस्ट हा जो सरियल एक्सपिरियन्स आहे तो अनुभवता. आम्ही एक मस्त इथे फॅमिली टाइम स्पेंड करतोय. मोमोलाही प्रचंड इकडे आवडतंय. तिचा एक भाऊ किंवा बहीण कोणी होतं ते भेटले इकडे. जसं तुम्हाला सांगितलं की इंग्लिश कॉकर स्पॅनियल इकडचीच ब्रीड आहे, त्यामुळे बरेच कॉकर स्पॅनियल आम्हाला दिसत आहेत आणि धमाल येते. इन्स्पायर्ड ऑफ दॅट, म्हणजे ती खूप एन्जॉय करते, आम्ही खूप एन्जॉय करतोय. तर कॉट्सवोल्ड हे खूप मोठा एरिया आहे आणि त्यात आम्ही ब्रॉडवे टॉवरला आलोय, जे नॉर्थ ऑफ कॉट्सवोल्डला येतं.
तर इथे आता आम्ही या टॉवरमध्ये जाऊ. आम्ही टॉवरच्या एंट्रन्सला इतका वेळ घालवला आहे कारण इथे इतकं मस्त वाटतं. तर आता आम्ही टॉवरच्या आत जाऊ, बघू टॉवरचा परिसर आणि मग तिकडून आम्ही साऊथच्या दिशेने जात राहू. मला वाटतं 1000 फीट वरती आहे. कॉट्सवॉल्डच्या एरियाचा हा सेकंड हायेस्ट पॉइंट आहे. त्याच्यामुळे आता आपण तिथे आधी टॉवरच्या इथे जाऊया आणि मग अजून थोडीशी त्याच्याबद्दल माहिती वाचू आणि मग तुम्हाला सांगू काय ते. आम्ही आता या टॉवरला आलो आणि टॉवर 1800 शतकामध्ये बांधला गेला होता आणि या टॉवरमध्ये तेव्हाच्या काळी प्रिंटिंग प्रेस चालायची. हा टॉवर सेकंड हायेस्ट पॉईंटवर आहे कॉट्सवॉल्डच्या. सो कॉट्सवॉल्ड हे जे काय हा जो काय एरिया आहे वॉर्चेस्टर शायर म्हणजे वॉर्चेस्टर गावात येतो. तर या गावातलं हे सेकंड हायेस्ट पॉईंट आहे कॉट्सवॉल्डमधलं आणि इट्स जस्ट ब्युटिफुल. अँड आय एम व्हेरी शुअर इथे जी लोक काम करायची किती लकी असतील. वैशाली, तुला काय सांगायचं? नक्कीच. मुळात आज वेदर खूप छान आहे, सनी आहे आणि मध्येच क्लाउडी होतं पण पाऊस नाहीये, पाऊस दाखवत होता. त्याच्यामुळे आम्हाला इतकी मजा करता येते. मोमो ही खूप खूप मजा करते. आम्ही टॉवरच्या आत नाही जातो. जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही ना कासल टॉवर ह्याच्या सहसा आत नाही जात, त्यात वेळ लागतो आणि आमची वारी ही क्विक अँड शॉर्ट असते. तर त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आत जाता येत नाही, प्रत्येक म्युझियमला भेट देता येत नाही. त्यामुळे बाहेरून आम्हाला जितकं काही बघता येतं आम्ही बघतो. आत जायचं असेल तर वी वुड हायली रेकमेंड, कारण आत जाऊन इतिहासाबद्दल वाचणं आणि तुमचा वेळ घालवणं. खूप जास्त आवडतो इतिहास वगैरे किंवा ज्यांना खूप इंटरेस्ट आहे ज्यांच्याकडे वेळ आहे आणि वेळही आहे, नाही दोन्ही म्हणजे वेळही आहे, त्यांनी नक्की जावं. मला वाटतं ह्याचं तिकीट किती आहे पुष्कर? 14 पर पर्सन, 14 पाऊंड. ओके. आणि अडल्ट चाइल्डचं पण आहे, मला वाटतं त्याच्या हाफ वगैरे असावं. तर पण इथे यायला तुम्हाला फ्री आहे. इथे तुम्हाला बाहेरचं- फक्त 3 पाऊंड पार्किंग चार्जेस आहेत 3 तासासाठीचे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त विल हायली रेकमेंड कॉट्सवॉल्डला येताना तुम्ही कोच करून या डे टूर मध्ये, ज्यात ते सगळं कव्हर करतात. जर स्वतःहून येत असाल तर प्लीज गाडीने या. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट असा काही नाहीये Correct. जो तुम्हाला कनेक्ट करेल ऑल द वे हिअर. सो एक तर तुम्ही डे टूर्स मध्ये या ज्यात तुम्ही गायडेड टूर मध्ये असता, किंवा स्वतःहून येत असाल तर प्लीज गाडी हायर करून या, किंवा तुमचे कोण मित्रमंडळी असतील, फॅमिली असतील, त्यांच्यासोबत त्यांची गाडी घेऊन या. आता आम्ही पण थोडासा हा परिसर फिरतो आणि तुम्हाला पण त्याच्यात थोड्याफार क्लिप्स दाखवतो. बाराशे ते 1700 शतकामध्ये कॉट्सवॉल्डनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आपल्या लोकर व्यापाराने. कॉट्सवॉल्डचा हा फेमस लोकर अख्ख्या युरोपभर प्रसिद्ध होता. त्या व्यापारातून आलेल्या पैशाने इकडे मोठमोठ्या इमारती आणि चर्चेस बांधले गेले आणि त्यातील बरेचसे वास्तुशिल्प आजही स्थानिक आहेत आणि आपल्याला बघायला मिळतात.
हॅलो. आणि आम्ही आलो एका दुसऱ्या डेस्टिनेशनला कॉट्सवॉल्डच्या, आणि ज्याचं नाव आहे सुंदर डेस्टिनेशनला. करेक्ट. आणि आय थिंक इथे लोक चालू करतात त्यांची टूर, कारण हे थोडं साऊथ ऑफ जिथे आम्ही होतो आता, ब्रॉडवे टॉवर, आणि या एरियाचं नाव आहे बर्टन ऑन वॉटर. करेक्ट. आणि अमेझिंग येण्याचा जरा असं चाललाय इथे मधून, आणि इतके सुंदर इथे छोटे कॅफेज आहेत, आणि हे विलेज त्यांनी प्रिझर्व केलंय. त्यांच्या हेरिटेज साइडच आहे इन अ वे, कारण त्यांचं ते हे जे इंग्लिश आर्किटेक्चर आहे त्याच्यासाठी लोक इथे हे सगळं बघण्यासाठी येतात. खूप पॉश एरिया आहे, आणि म्हणजे त्यांनी जे प्रिझर्व केलंय ना, कमाल 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 प्रिझर्व केलंय. खूप सुंदर. आता आम्ही हे एक्सप्लोर करतो, जास्ती बोलत नाही, खूप दाखवतो, कारण हे अनुभवण्यात मजा आहे. खरंय. तो आता आम्ही एक मस्त कॅप्चर करतो या इकडच्या जागेला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता आम्ही इतका एन्जॉय करतोय. हा पूर्ण एरिया खूप सुंदर आहे, आणि असं मस्त असे ब्रिज आहेत मध्ये, आणि असं खालून त्याच्या पाणी जाते. साकव, आपल्या मराठीत जसं साकव म्हणतात त्याला, छोटेसे ब्रिज आहेत ते. त्यामुळे इथे बसून असं शांतपणे मजा घेतोय सगळ्या गोष्टींची. आणि आता आईस्क्रीम खाणार आहे, कारण वेदर खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही आईस्क्रीम खातो अशा वेळेला. मोमोजही फार मस्ती चालू आहे, आणि एकंदरीत खूप चांगला दिवस जातोय आमचा अजूनपर्यंत तरी. आता बघूया अजून काय काय इथे शॉप्स आहेत, काही अजून वेगळं काही असेल तर. सुविनियर्स घ्यायचे पुष्कर आपल्याला, तर सुविनियर मध्ये जर इथे सापडलं एखादं सुविनियरचं शॉप तर तिथे पण जाऊ आणि तुम्हाला पण दाखवू. तोपर्यंत तुम्ही हा पूर्ण एरिया बघा. आम्ही आता इथे आईस्क्रीम शॉपच्या इथे आलोय, आणि खूप क्यूट बांधलंय त्यांनी, असं छानच बांधलंय, आणि इथे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. तर आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे डॉगसाठी पण त्यांनी आईस्क्रीमचा मेन्यू ठेवलेला आहे. सो आता मोमोला पण आम्ही आईस्क्रीम देणार आहोत, आणि आम्ही पण इथे मस्त खाणार आहोत आणि मजा घेणार आहोत.
हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे मुक्काम स्वित्झर्लंड. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.